गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. आणि आज जगामध्ये असे 100 देश आहेत की जे हे सांगतात की आम्ही मोदीजींमुळे जिवंत आहोत. बंधू भगिनींनो, आता मोदीजींचं नेतृत्व हे केवळ भारतापुरतं मर्यादित नाही आहे. या 100 देशाचे लोक म्हणतात आमचा नेता जर कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे. ही अवस्था भारताने यापूर्वी कधी बघितली नव्हती. आज तुम्ही बघा, एक सुरक्षित भारत आपण पाहतोय. मगाशी गिरीश भाऊ सांगत होते, मी देखील तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो. काय अवस्था होती भारताची. कोणीही भारतात यायचं, बॉम्बस्फोट करायचं, निघून जायचं. मुंबईत बॉम्बस्फोट, पुण्यात बॉम्बस्फोट, बंगलोरला बॉम्बस्फोट, कटकला बॉम्बस्फोट, कलकत्त्याला बॉम्बस्फोट. प्रत्येक बॉम्बस्फोटानंतर तेव्हाचं काँग्रेसचं सरकार काय करायचं, पाकिस्तानचा निषेध करायचा. मग ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे. मग आमचे पंतप्रधान पाकिस्तानचा तीव्र निषेध करायचे. मग ते पुन्हा बॉम्बस्फोट करायचे. मग आमचे पंतप्रधान अमेरिकेत जायचे, तिथल्या राष्ट्रपतीला कागदपत्र द्यायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येतो, बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला समजवा. 140 कोटीचा पंतप्रधान इतका लाचार होता आणि त्या ठिकाणी ते भेटून आल्यानंतर 4थ्या दिवशी आमच्या देशात बॉम्बस्फोट व्हायचा. बंधू भगिनींनो, सत्ता बदलली. मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले. मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर पाकिस्तानला माहिती नव्हतं हा बदललेला भारत आहे. या भारतामध्ये पुन्हा त्यांनी बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या ठिकाणी आमच्या जवानांना मारलं, त्यांना शहीद केलं. पण नवीन भारत होता आणि मोदीजींनी थेट पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला, एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं. माझा सवाल आहे, 2019 नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिम्मत झाली का भारतामध्ये बॉम्बस्फोट करण्याची? 2019 नंतर पाकिस्तान या भारतामध्ये एकही बॉम्बस्फोट करू शकला नाही. कारण पाकिस्तानला माहिती आहे आपला बाप नवी दिल्लीमध्ये बसलाय आणि आता त्याची अवकाश नाही. आज भारत तर चंद्रयान सोडतोय आणि पाकिस्तानची अवस्था मोदीजींनी अशी केली, तो कटोरा घेऊन घुमतोय. थोडे पैसे देऊन टाका, थोडे पैसे देऊन टाका, अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.